नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. शुभ सकाळ. तर सकाळचा व्हिडिओ आहे हा. तर छान असा चिमण्यांचा आवाज येत होता बाहेर, तर म्हटलं थोडं शूट घ्यावं. तर इथे मनी प्लॅन आहे मी लावलेला आणि गोकर्णाचा वेलसुद्धा आहे. तर त्याचं मी शूट घेतलं आणि जो चिमण्यांचा आवाज होता बाहेर तर तो त्यामध्ये आवाज येत होता. तर खूप छान वाटत होतं आणि सकाळी सकाळी असा आवाज ऐकला चिमण्याचा तर खूपच भारी वाटतं. तर रात्री मी हरभरे भिजत घातलेले होते पातेल्यामध्ये. तर अर्ध पातेलच हरभरे घातलेले होते. तर फुगून किती मोठे झालेले आहेत. फुल पातेलं भरलेलं होतं आणि ते मी जे झाकण ठेवलं होतं त्यावरती ते वर तरंगलेलं होतं झाकण. एवढे छान फुगलेले होते. तर घरचेच हरभरे आहेत आमच्या शेतामधले. तर म्हटलं म्हणजे सातळ पण होती आणि भाजी पण. तर छोलेची भाजी बनवायची होती मला इथे श्रेयाला पण डब्यामध्ये देण्यासाठी. आणि ते गुळपापडी आली होती समोर जे रोडवरती विकायला. तर मग त्यांनी आणली होती शेंगदाणा गुळपापडी. तर खूप छान टेस्टी होती आणि दाट शेंगदाणे टाकलेले होते त्यामध्ये. तर छानच होती. तर ते हवाबंद डब्यामध्ये मी ते भरून ठेवणार होते. तर मोठी आषाढी एकादश आली तर मग असं काहीतरी दारावर विकायला येत असतं आणि छान असतं. पेढासुद्धा येत असतो खव्याचा. तर खूप छान म्हणजे खायला खूप छान होती, टेस्टी. तर म्हटलं डब्यामध्ये भरून ठेवावं कारण पावसामुळे ते म्हणजे त्याला पाणी सुटतं मग वर असल्यावर. तर इथे मी डब्यामध्ये ठेवून दिलं आणि त्यानंतर मग तर चहा पाणी झाल्यानंतर मग मला इथे चहा मसाला बनवायचा होता. थोडा वेळ होता श्रेयाचा डबा देण्यासाठी. तर लवकर उठले होते मी आज. तर मग म्हटलं आज भरपूर दिवसाचा चहा मसाला बनवायचा होता. मी चहा मसाला बनवणार आहे. त्यासाठी मी इथे विलायची घेतलेली आहे, दालचिनी घेतलेली आहे आणि सुंठ घेतलेली आहे. इथे जायफळ घेतलेलं आहे. तर यामधलं मी जायफळ अर्ध टाकणार आहे आणि मिरे तर अंदाजित प्रमाण घेतलेलं आहे. तर इथे मी अर्ध जायफळ टाकणार आहे. तर जायफळ फोडून घेते. तर यामधलं अर्ध जायफळ यामध्ये टाकणार आहे आणि जी सुंठ आहे तर ती कुटून घेणार आहे मी खलबत्त्यामध्ये. तर इथे मला सुंठच कुटून घ्यायची आहे फक्त आणि बाकीचं हे सर्व असंच ठेवायचं आहे आणि नंतर ही भाजून घेणार आहे. तर मी इथे सुंठ कुटून घेतली आणि जायफळ पण थोडं बारीक तुकडे करून घेतले. तर आता चला भाजून घेते. तर इथे मी मसाला भाजून घेणार आहे. त्यासाठी गॅसवरती कढई ठेवली. तर जे दालचिनीचे तुकडे आहेत तर ते मी बारीक करून घेणार आहे, जे मोठाले आहे ते.
आणि याला छान असं कमी गॅसवरती भाजून घ्यायचं आहे. तर याला 5 मिनिटं भाजून घ्यायचं आहे. मी ते भाजून घेतलं आहे आणि प्लेटमध्ये काढून घेणार आहे. तर आता हे थंड होण्यासाठी 5 मिनिटं ठेवणार आहे आणि थंड झाल्यानंतर मग मी हे मिक्सरमधून काढून घेणार आहे. तर इथे 5 मिनिटं झाले आहे. थंड झालं आहे हे चांगलं. आता याला मी मिक्सरमध्ये टाकणार आहे, म्हणजे मिक्सरच्या जारमध्ये टाकणार आहे आणि हे बारीक करून घेणार आहे. जास्त बारीक सुद्धा करायचं नाही, थोडं जाडसरच ठेवायचं आहे. तर आता इथे मी पूर्ण सामग्री काढून घेतलेली आहे, बारीक करून घेतली आहे मसाला. तर इथे झाला आहे आपला चहा मसाला तयार. तर छान असा, जास्त बारीक सुद्धा नाही आणि जास्त ठोकर पण नाही, अशा पद्धतीने काढलेला आहे. तर आता मी हा काचेच्या भरणीमध्ये काढून म्हणजे भरून घेणार आहे. खूप छान वास येत आहे. तर इथे चहा मसाला जो बनवलेला होता तो मी या भरणीमध्ये भरणार आहे. काचेची भरणी आहे. तर याला छान धुवून उन्हामध्ये सुकवून घेतलेली आहे भरणी. तर आता यामध्ये मी हा मसाला भरणार आहे आणि जेव्हा मी चहा बनवणार आहे तेव्हा मी चहा बनवला तेव्हा मी तुम्हाला दाखवेल की म्हणजे कलर, चहाचा कलर आणि चहा किती भारी लागतो मसाल्याचा. तर आता या भरणीमध्ये, छोटी आहे ही भरणी, तर या भरणीमध्ये जेवढं बसेल तेवढं मी यामध्ये टाकून ठेवणार आहे आणि थोडाफार उरलेला तो दुसऱ्या भरणीमध्ये ठेवेल. बसतो वाटतं सर्वच. तर खूप छान भरणी आहे ही, कॉफी पावडरची भरणी आहे. वाव, खूप छान वास आलेला आहे मसाल्याचा. तर आता पावसाळा सुरू आहे, तर त्यामुळे आता चहाने म्हणजे 2 टाइम तरी होतोच दिवसातून, सकाळ आणि संध्याकाळ. त्यामुळे चहा पावडर बनवून म्हणजे चहा मसाला बनवून ठेवलेला आहे मी इथे. काचेच्या भरणीमध्ये छान असतो मसाला ठेवलेला. तर इथे बघू शकता तुम्ही, पूर्ण मसाला माझा इथे बसलेला आहे. तर इथे रात्रीचा भात उरलेला होता, थोडा माझ्याकडून जास्तच झाला होता. तर मी तो गरम करणार आहे जिरा मोहरी टाकून. तर आता इथे तेल छान गरम झालेलं आहे. तर त्यामध्ये मोहरी आणि जिरं आणि हळद
तिखट चवीनुसार, आणि थोडं मीठ. तर आम्हाला कांदा पण आवडतो यामध्ये भातामध्ये, पण श्रेया खात नाही कांदा, त्यामुळं तसंच बनवलेलं आहे आज जिरा मोहरी टाकून. तिखट मीठ छान असं मिक्स करायचं आहे. यानंतर मला डबासुद्धा बनवायचा आहे श्रेयाचा. छोलेची भाजी बनवायची आहे, छोला मसाल्याची भाजी. तर आता इथं श्रेयाला देते मी. तर श्रेयाला डब्यात देण्यासाठी मी छोले भटुरे बनवले होते. तर आता ती क्लिप यामध्ये ॲड केल्यानंतर हा व्हिडिओ खूप मोठा होत होता, तर त्यामुळे मी काही ती क्लिप यामध्ये ॲड केली नाही. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये ते मी दाखवणार आहे. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.